नमस्कार मित्रांनो, मराठी व्याकरण अकॅडमी या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे। आज जे काही CTET जो काही पेपर या ठिकाणी झालेला आहे, तर या पेपरमध्ये पेपर दुसरा आणि यामध्ये ज्यांनी मराठी भाषा या ठिकाणी पहिली निवडली होती, तर तो पेपर आपण आज बघणार आहोत। नेमका पेपर या ठिकाणी कशा प्रकारे होता, त्याच प्रकारे जे काही संभाव्य उत्तरे आहेत तर ती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून आज बघणार आहोत। तर आता तुम्ही जर यापूर्वी चॅनलला जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा। तर संभाव्य उत्तरे म्हणजेच काही प्रश्न या ठिकाणी किंवा काही उत्तरे आपले या ठिकाणी चुकीची असू शकतात, परंतु एक संभाव्यता जी काही आहे तर ती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। चला तर सुरुवात करूया आजच्या या व्हिडिओला। सुरुवातीला एक पॅराग्राफ दिलेला आहे जो काही पालकांवर आधारित आहे। तर आपण या ठिकाणी पॅराग्राफ जो आहे तर तो पूर्णपणे वाचत बसणार नाही, किंवा तुमच्याकडे जर ते प्रश्नपत्रिका आता असेल तर फक्त सेट या ठिकाणी एम सेट हा आहे, या व्यतिरिक्त जर दुसरा काही सेट असेल तुमचा तर त्यामध्ये देखील हाच पॅराग्राफ आहे, फक्त प्रश्न क्रमांक जे काही आहे तर ते वेगळे असणार आहेत। तर तुम्ही तुमची उत्तरे याशी या ठिकाणी त्याची तुलना करू शकतात। पालकत्वावर आधारित हा काही पॅराग्राफ आहे, तर यावर आधारित प्रश्न सुरुवात होते प्रश्न क्रमांक 91 यापासून। तर पहिला प्रश्न आहे, लेखकाच्या मते कोणत्या गोष्टीचा उलगडा झाला की पालकत्वाचा प्रवास सुगम व सुंदर होतो? कोणत्या गोष्टीचा या ठिकाणी उलगडा झाल्यास या ठिकाणी जे आहे तर ते पालकाचा प्रवास सुगम आणि सुंदर होतो, तर याचा जे काही भाग आहे तर तो या पॅराग्राफमध्ये दिलेला आहे। त्यामध्ये आपण शोधून त्याचं उत्तर ठरवू शकतो। तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, पालकत्व स्वतःसाठी की मुलांसाठी। या ठिकाणी पर्याय क्रमांक 1 ज्याने लिहिलेला आहे तर त्यांचं उत्तर अतिशय योग्य प्रमाणे त्या ठिकाणी बरोबर आहे। पालकत्व स्वतःसाठी की मुलांसाठी ही गोष्ट जर त्या ठिकाणी लक्षात आली, ही गोष्ट जर आपल्या उलगडा झाली तर त्यासाठी आपल्याला पालकत्वाचा प्रवास या ठिकाणी उत्तर देखील दिलेलं आहे। पालकत्व हे स्वतःसाठी की आपल्या मुलांसाठी, या प्रश्नाचं उत्तर आपल्याला मिळालं की पालकत्वाचा प्रवास हा सरळ, सुंदर आणि सोपा होऊन जातो। या ठिकाणी आपल्याला उत्तर मिळालेलं आहे पर्याय क्रमांक 1। पुढचा प्रश्न आहे, बहुतांशी पालकत्व कोणत्या गोष्टीमुळे ठरत असते? बहुतांशी जे काही पालकत्व आहे तर ते कोणत्या गोष्टीमुळे ठरत असतं? तर पालकांना देखील त्यांचे, तर या ठिकाणी प्रश्न आहे की बहुतांशी पालकत्व म्हणजेच पालकांना जे काही जीवनमान असेल पालकांचं, किंवा पालक ज्याप्रमाणे ज्या संकटातून असेल किंवा ज्या संघर्षातून पुढे आलेले असतात त्यावरच, किंवा मी केलं नाही तुला देखील अशा प्रकारे या ठिकाणी करावं लागेल, अशा प्रकारचं पाल्यांवर त्या ठिकाणी निर्बंध घालतात। तर या प्रकारच्या जे काही गोष्टी असतात तर त्या कशा गोष्टीमुळे या ठिकाणी ठरत असते पालकत्व? तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, पालकाचे स्वतःचे पूर्वायुष्य जे काही असेल तर कशा प्रकारे या ठिकाणी पूर्वायुष्य गेलेलं आहे यावर आधारितच पालक या ठिकाणी पाल्यावर संस्कार असेल किंवा पाल्याला वळण लावण्याचं कार्य त्या ठिकाणी करत असतात। इथे उत्तर दिलेलं आहे की जे काही तुमचे अपूर्ण राहिलेले जे काही स्वप्न असेल पालकांची, किंवा तुमची कौटुंबिक पार्श्वभूमी असेल, तुमची संगत असेल, तुमच्या महत्त्वाकांक्षा असेल, बालपणाच्या सर्व घटकापासून झालेले जडणघडण, तुमचा मूळचा पिंड म्हणजे स्वभाव, तुमच्यातल्या जाणीवा, विचार, तुमच्या भावना, तुमचे व्यक्त होणे, तुमच्यातली समज, तुमचा स्वतःचे व्यक्तिमत्व आणि तुमच्या आदर्शाची कल्पना, यावर तुमचं पालकत्व कमी अधिक प्रमाणात त्या ठिकाणी ठरत असतं। म्हणजेच पालकांना कशा प्रकारे त्या ठिकाणी संघर्षांना सामोरं गेलेलं आहे किंवा कोणता प्रसंग त्यांच्या जीवनात घडलेला आहे त्यावरच बालकाच्या त्या ठिकाणी पालकत्व ठरत असते। तर या प्रकारचे माझ्या मते या ठिकाणी पर्याय क्रमांक 1 या ठिकाणी योग्य असायला हवा। पुढचा प्रश्न आहे, पालकत्वाला प्रभावित करणाऱ्या घटकांपैकी लेखकाने न सांगितलेला घटक कोणता? आता पॅराग्राफ जर आपण व्यवस्थित वाचलं तर या ठिकाणी उत्तर आपल्याला मिळून जाईल। तर पालकत्वाची जी काही तुमची आर्थिक सुबत्ता आहे या गोष्टीवर या ठिकाणी प्रभावित करणाऱ्या घटकापैकी न सांगितलेला घटक आहे तुमची आर्थिक सुबत्ता। पर्याय क्रमांक 1 या ठिकाणी योग्य असणार आहे। तुम्ही तुमचे उत्तर या ठिकाणी बघून घेऊ शकता। यानंतर पुढचा प्रश्न आहे, खालील पुढीलपैकी भावाचक नाम कोणते? भावाचक नाम विचारलेले आहे तर विकास, आनंद, शाळा आणि पालकत्व या प्रकारचे 4 पर्याय आपल्यासमोर दिलेले आहेत। तर यातील भाववाचक नाम कोणता आहे? अतिशय सोपा प्रश्न आहे। व्याकरणावर आधारित 2 ते 3 प्रश्न येत असतात, हा देखील सोपा प्रश्न आहे। तर उत्तर आहे पालकत्व, पर्याय क्रमांक 4। पुढचा आहे, पुढीलपैकी शब्दयोगी अव्यय असलेले वाक्य कोणते? पुढीलपैकी शब्दयोगी अव्यय असलेले वाक्य कोणते? तर त्याचे परिणाम हे पालकावर होतातच। आपण अप्रिय गोष्टी लवकर विसरतो, मुलांच्या सोबतीने सुरू केलेली आनंदयात्रा, इतरांना आणि स्वतःला माफ करावे, अशा प्रकारचे 4 वाक्य दिलेले आहे। यातील शब्दयोगी अव्यय जे काही आहे तर ते वर म्हणून या ठिकाणी
ओळखलं जातं. तर पालकावर अशा प्रकारे हा शब्द जोडून आलेला आहे. तर हा आहे शब्दयोगी अव्यय आणि वाक्य आहे पर्याय क्रमांक 1. प्रश्न क्रमांक 95 पर्याय क्रमांक 1 याचं योग्य उत्तर आहे. लेखकाच्या मते व्यक्तिपरत्वे पालकत्व बदलत राहिले तर एक गोष्ट सहसा बदलत नाही, ही बाब नेमकी कोणती? तर दीर्घशीर विवेक, पालकत्वाचा अभ्यासक्रम, औदार्य आणि पालकत्वाचा गाभा आणि पाया. जर लेखकाच्या मते व्यक्तिपरत्वे म्हणजेच व्यक्तीच्या नुसार पालकत्व जरी बदलत राहिले तरी एक गोष्ट सहसा बदलत नाही, तर ती गोष्ट म्हणजे आहे पालकत्वाचा गाभा आणि पाया. तर पॅसेजमध्ये त्या पॅरेग्राफमध्ये हे उत्तर दिलेलं आहे, तुम्ही बघू शकता. पालकत्वाचा गाभा आणि पाया पर्याय क्रमांक 4. पुढचं आहे आयुष्य म्हणजे दोन टोकाच्या घटकांची सरमिसळ असते असे लेखकाला वाटते. मग लेखकाने न सांगितलेला पर्याय कोणता? निगेटिव्ह प्रश्नावर जास्तीत जास्त भर होता. न सांगितलेला पर्याय कोणता? या ठिकाणी पर्याय दिले आपल्याला. पहिला आहे सुखदुःख, जे काही सांगितलेलं आहे या पॅसेजमध्ये. लोभमोह, प्रेमद्वेष आणि चांगलं वाईट. तर चांगलं वाईट देखील सांगितलेलं आहे, प्रेमद्वेष देखील सांगितलेलं आहे, सुखदुःख आणि सांगितलेलं आहे. तर कोणता न सांगितलेला आहे? तर तो आहे पर्याय क्रमांक 2 लोभ व मोह. पुढचा आहे उतार्याच्या संदर्भात ओझं या शब्दाचा नेमका अर्थ कोणता? तर जो काही संदर्भात जो काही उतारा दिलेला आहे तर या ठिकाणी ओझं या शब्दाचा नेमका अर्थ आहे जबाबदारी. पर्याय क्रमांक 3 जबाबदारी या ठिकाणी दिलेला आहे. पुढचा प्रश्न आहे गुरांच्या गळ्यात अडकवलेले लाकूड या अर्थाचा कोणता शब्द या उतार्यात आला आहे? कदाचित हा शब्द तुम्हाला माहितीही नसेल किंवा कुणाला माहीत असेल, चांगली गोष्ट आहे. पण या ठिकाणी लोडणं हा शब्द आलेला आहे, जे गुरांच्या गळ्यामध्ये अडकवलेले लाकूड असते, जे गुर ज्या ठिकाणी जर जास्त पळत असेल तर त्यासाठी हे मराठी शब्द किंवा जे लाकूड त्या ठिकाणी गुर जर पळत असेल तर त्या ठिकाणी त्याच्या गळ्यामध्ये ते अडकवले जाते, जेणेकरून त्या आधारे तो कमी पळेल. तर अशा प्रकारे लोडणं हा शब्द त्यासाठी वापरलेला आहे. पर्याय क्रमांक 2. पुढचा प्रश्न आहे एक कविता या ठिकाणी दिलेली आहे, त्यामध्ये 100 ते 105 मध्ये जे काही प्रश्न आहे त्याची योग्य पर्याय आपल्याला निवड करायची आहे. सरीवर सरी आल्या ग सचेल गोपी नाल्या ग गोपी झाल्या भिजुनी चिंब थरथर कापती कंब थरथर कापती निंब आणि कदंब, म्हणजेच वृक्षाचे नावे दिले. तर या प्रकारे एक पावसाचं वर्णन या ठिकाणी दिले आणि वीज वगैरे कडकडाट त्या ठिकाणी होत आहे आणि अशा प्रकारे जे काही एक वर्णन आहे तर या ठिकाणी केलेलं आहे. तर पहिला शब्द आहे पावा. या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता? पावा म्हणजे काय? तर बासरी, धून, नाद आणि लय. तर या ठिकाणी घुमतो पावा सांग कुठून? तर या ठिकाणी पावा जो शब्द आहे तर तो धून या कारण शब्दाचा समानार्थी सांगितलेला आहे. तर बासरी याचं योग्य उत्तर असणार आहे. पर्याय क्रमांक 1 बासरी असा माझा त्या ठिकाणी अंदाज आहे. तुम्ही देखील तुमचं उत्तर या ठिकाणी बघू शकतात. काही उत्तरे मी सुरुवातीला सांगितलं की चुकीचे आपले असू शकतात, परंतु एक अंदाज आहे, संभाव्य आहे. आपण या ठिकाणी संभाव्यता या ठिकाणी दाखवू शकतो. पुढचा प्रश्न आहे पुढीलपैकी कोण कदंबाशी संबंधित आहे? कदंब म्हणजे या ठिकाणी झाड दिलेले आहे, निंब आणि कदंब. थरथर कापती या ठिकाणी दिलेले आहे. तर यावरून आपण अंदाज लावू शकतो की थरथर कापते म्हणजे झाड केव्हा त्या ठिकाणी थरथर कापणार आहे? तर ज्यावेळेस विजेचा कडकडाट ज्यावेळेस होईल त्यावेळेस झाड या ठिकाणी थरथर कापणार. पर्याय क्रमांक 1 या ठिकाणी येऊ शकतो. पुढचा प्रश्न आहे पाने पिटती टाळ्या ग यातून कोणता भाव प्रकट होत आहे? तर टाळ्या केव्हा त्या ठिकाणी पाने वाजवत आहे? तर त्यांना ज्यावेळेस आनंद होत आहे. पर्याय क्रमांक 2 या ठिकाणी योग्य उत्तर असू शकते. पुढचा प्रश्न आहे घुमतो पावा सांग कुठून यातील प्रश्नार्थक क्रियाविशेषण अव्यय ओळखा. क्रियाविशेषण अव्यय व्याकरणावर आधारित प्रश्न आलेला आहे, तर याचं योग्य उत्तर आहे कुठून. घुमतो पावा सांग कुठून. तर या ठिकाणी कुठून हा शब्द जे आहे तर तो प्रश्नार्थक क्रियाविशेषणाचा आहे. पर्याय क्रमांक 2. पुढचा प्रश्न आहे कृष्ण कसा उमटेनं अजून यातील कृष्ण हे काय आहे? तर नाम, सामान्य नाम, भावाचक नाम की विशेष नाम? तर कृष्ण हे या ठिकाणी विशेष नाम दिलेलं आहे. पर्याय क्रमांक 4. पुढचा आहे या कवितेत कशाचे वर्णन केले आहे? तर पावसाचे वर्णन केले आहे. पर्याय क्रमांक 4 या ठिकाणी योग्य आहे, योग्य असू शकते. पुढचा आहे आता 15 प्रश्न या ठिकाणी भाषेवर म्हणजेच पॅरेग्राफ आणि कविता यावर झालेले आहे. तर उरलेले जे काही 15 प्रश्न ते आहे अध्यापनशास्त्रावर आधारित आहे. तर तुम्ही यापूर्वी या चॅनलवरील जर काही व्हिडिओ तुम्ही बघितले असले यापूर्वी तर बहुतेक प्रश्न आपण या ठिकाणी कव्हर केलेले आहे. त्यातूनच काही थोडेसे भाषा या ठिकाणी बदलून तेच प्रश्न या ठिकाणी रिपीट झालेले म्हणायला हरकत असणार नाही. तर प्रश्न आहे कोझिकोड परिसरात विशिष्ट समुदाय बोलली जाणारी मल्याळम भाषा ही त्या परिसरात दुसऱ्या भागात बोलल्या जाणाऱ्या मल्याळम भाषेपेक्षा किंचित वेगळी आहे.
विशिष्ट समुदायाकडून बोलली जाणारी मल्याळम भाषा म्हणजे काय? तर या ठिकाणी विशिष्ट समुदायाकडून बोलली जाणारी मल्याळम भाषा आहे. तर माझ्या मते याचं उत्तर असणार आहे की मल्याळमची सामाजिक बोली या ठिकाणी दिली, कारण या ठिकाणी विशिष्ट समुदायाचा उल्लेख दिलेला आहे. पर्याय क्रमांक 3. उत्तरांमध्ये बदल होऊ शकतो. मी पुन्हा रिपीट या ठिकाणी सांगतोय की माझे उत्तरे कदाचित काही या ठिकाणी चूक असू शकतात, परंतु तुम्ही देखील तुमच्या पद्धतीने या ठिकाणी उत्तरे शोधायची आहे. तर ही संभाव्य उत्तरे आहे, त्यामुळे मागे पुढे या ठिकाणी होऊ शकतात. काही प्रश्न या ठिकाणी उत्तरे चुकीचे असू शकतात. पुढचा प्रश्न आहे, विविध गटांना पुढील नियत कार्य देण्यात आले आहे. या शब्दसंग्रह पाठांतर उपक्रमाला काय म्हणता येईल? पुढील जातीतील शब्द आणि कथन याचा सहसंबंध स्पष्ट करणारा घटक शोधा. याला नेमकं काय म्हणता येईल की कुटुंब, नातेसंबंध आणि भावना या ठिकाणी 3 गोष्टी या ठिकाणी दिलेल्या आहे. तर कुटुंबात नातेसंबंध असतात आणि नातेसंबंधामध्ये भावना असतात. मग यातल्या आशयात्मक शब्दसंग्रह म्हणायचं, शब्दजोडी म्हणायचं, संग्रह जोडी म्हणायचं की शब्द जाल या ठिकाणी म्हणायचं? तर माझ्या मते या ठिकाणी शब्द जाल या ठिकाणी उत्तर योग्य असणार आहे. पर्याय क्रमांक 4. तुम्हाला काय वाटतं कमेंटच्या माध्यमातून नक्की सुचवू शकता. पुढचा प्रश्न आहे, नित्यानदिन व्यवहारात परस्परांशी बोलली जाणारी भाषा म्हणजे काय? तर परस्पर भाषा नैपुण्य, ज्यामध्ये भाषेत नैपुण्य येत असते त्यालाच व्यवहारात सांगितलेले आहे. आणि व्यवहारात ही औपचारिक भाषेचाच आपण जास्तीत जास्त वापर करत असतो. नित्यानदिन व्यवहारामध्ये परस्परांशी ज्यावेळेस आपण बोलतो. पर्याय क्रमांक 4 याचे योग्य उत्तर असावे असे मला वाटते. पुढचा प्रश्न आहे, माध्यमिक पातळीवरची शिक्षिका विद्यार्थ्यांना एक मजकूर कथा वाचून त्यावर मजकुरातील आशय आणि कल्पना यावर शक्ती आणि न्याय या दृष्टिकोनातून चर्चा करायला सांगते. या उपक्रमातून विद्यार्थ्यांच्या कोणत्या घटकाचा विकास शिक्षिकेला अपेक्षित आहे? याचं योग्य उत्तर या ठिकाणी शोधायचं आहे. पर्याय क्रमांक 109. यामध्ये देखील समीक्षात्मक भाषा विकास हे उत्तर असावे. समीक्षात्मक भाषा विकास. पर्याय क्रमांक 3. पुढचा प्रश्न आहे, व्याकरणाच्या अध्ययनाध्यापनात कार्यात्मक ज्ञान म्हणजे काय? तर व्याकरणिक घटक कसे वापरावे याचे ज्ञान, व्याकरणिक घटकाबद्दल माहिती असणे, व्याकरणिक घटकांचे नियम माहीत असणे आणि भाषा आणि तिची संस्कृती माहीत असणे. आपल्याला विचारले की व्याकरणाच्या अध्ययन अध्यापनात कार्यात्मक म्हणजेच काय, जर की जी वर्किंग आहे किंवा कार्यात्मक जे काही ज्ञान आहे तर ते कशाला म्हणता येईल? तर त्याचं योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 3. व्याकरणिक घटकांचे नियम माहीत असणे. पुढचा प्रश्न आहे, इयत्ता 7वीची शिक्षिका वर्गात जोडकार्य करून घेते. जोड्यांना 10 वाक्य असलेली कथा दिली जाते. जोडीतील एक मूल पहिले वाक्य वाचते आणि दुसरे मूल ते वाक्य लिहिते. नंतर दुसरे मूल वाक्य वाचते आणि पहिले मूल ते वाक्य लिहिते. या प्रकारे ते उपक्रम पूर्ण करतात. शेवटी त्यांचे लेखन मूळ मजकुराशी तपासून घेतात. या उपक्रमाला काय म्हणतात? तर याला श्रुतलेखन म्हणतात. परंतु या ठिकाणी जोडकार्य दिलेले, दोघांना या ठिकाणी पेअरमध्ये ते म्हणजे जोडीमध्ये ते कार्य पूर्ण करायचं आहे. तर यासाठी उत्तर असणार आहे परस्पर श्रुती लेखन. म्हणजे श्रुतलेखन म्हणजेच काय, ऐकून त्या ठिकाणी लिहिणे, तर डिक्टेट करणे. तर याला परस्पर श्रुतलेखन असे म्हणतात. पर्याय क्रमांक 4. पुढचा प्रश्न आहे, संकेत भाषेच्या संदर्भात पुढील विधान योग्य नाही. निगेटिव्ह प्रश्न आहे. पुढील विधान योग्य नाही. तर संकेत भाषेचे अनेक प्रकार असतात. तर बरोबर, संकेत भाषा ही नैसर्गिक भाषा आहे. बरोबर, संकेत भाषेचे व्याकरण असते. बरोबर, आणि संकेत भाषेचे व्याकरण असते. तर ह्या पर्याय या ठिकाणी योग्य नाही. पर्याय क्रमांक 4 याचं उत्तर असू शकतं. पुढचा प्रश्न आहे, त्रिभाषा धोरणाच्या संदर्भात पुढीलपैकी कोणते विधान योग्य आहे? मातृभाषा, घरची भाषा, प्रादेशिक भाषा ही प्रथम भाषा असणे. इंग्रजी, हिंदी, घरची भाषा, स्थानिक भाषा ही प्रथम भाषा असणे. मातृभाषा, घरची भाषा, हिंदी ही प्रथम भाषा असणे. आणि मातृभाषा, घरची भाषा, इंग्रजी ही प्रथम भाषा असणे. तर पर्याय क्रमांक 1 या ठिकाणी योग्य असणार आहे. मातृभाषा जी आपली घरची भाषा आहे किंवा प्रादेशिक जी काही भाषा आहे आपली, तर तीच आपली प्रथम भाषा असते. पर्याय क्रमांक 1 योग्य असायला हवं. पर्याय क्रमांक 1. पुढचा आहे, उपचारात्मक शिक्षण हे यांना दिले जाते. उपचारात्मक शिक्षण नेमकं कोणाला दिलं जातं? तर याचं योग्य उत्तर आहे ज्यांना भाषा शिक्षणात काही विशिष्ट मुद्द्यावर विशिष्ट गरज असते. दुसरा पर्याय आहे, विशिष्ट विद्यार्थ्यांना गरजा लक्षात घेऊन स्वतःचे शिक्षण सुधारून घेणाऱ्या शिक्षकांना. तर या ठिकाणी स्वतःचे शिक्षण दिलेले, यामुळे थोडासा डाऊट या ठिकाणी आहे या उत्तरावर. पुढचा आहे, आपले अध्ययन अध्यापन सुधारून घेण्याची इच्छा असणाऱ्या विद्यार्थी आणि शिक्षकांना भाषा परीक्षेत मुलांचे गुण वाढावे. तर हा पर्याय नसणार आहे चौथा. त्यामुळे ज्यांना भाषा शिक्षणात काही विशिष्ट मुद्द्यावर विशेष गरज असते या ठिकाणी उपचारात्मक शिक्षण दिल्या जाते. तर पर्याय क्रमांक 1 किंवा 2 या ठिकाणी कन्फ्युजन आहे थोडंसं. तर पर्याय क्रमांक 1 किंवा 2 या ठिकाणी असू शकतं. तर कमेंटच्या माध्यमातून तुम्ही देखील ठरवा की उपचारात्मक शिक्षण हे कोणाला त्या ठिकाणी दिल्या जातात, कसा पर्याय या ठिकाणी दिलेला आहे. यानंतर पुढचा प्रश्न आहे,
एक शिक्षण पद्धती जिच्यात एक शिक्षक आणि एकाच समूहातील 4 वेगवेगळे विद्यार्थी एकत्र येतात, उत्तरातील आशयावर त्यांचा संवाद घडतो, यातून एक समान विकास होऊन वाचनाकलन सुधारते. ही पद्धत म्हणजे नेमकी कोणती पद्धत या ठिकाणी आहे ही आपल्याला शोधायची आहे. या ठिकाणी एक शिक्षक आणि एकाच समूहातील 4 वेगवेगळे विद्यार्थी एकत्र येतात. एकाच समूहातील आहे तर या ठिकाणी संरचनात्मक पद्धती असेल किंवा अनन्य किंवा व्याकरण भाषांतर पद्धती आणि आदर्श वाचन हा देखील प्रश्न एक समान विकास होऊन वाचन आकलन सुधारते तर आदर्श वाचन याला म्हणता येईल. त्याचप्रकारे व्याकरण भाषांतर पद्धती आणि अनन्य अध्यापन तसेच संरचनात्मक पद्धती. आता नेमकं उत्तर कोणतं आहे हे देखील तुम्ही कमेंटच्या माध्यमातून सांगा. म्हणजे प्रश्न क्रमांक 114 आणि 115 या दोघांचं जे काही उत्तर आहे हे कमेंटच्या माध्यमातून तुम्हाला द्यायचं आहे. पुढचं आहे, एक भाषा शिक्षिका इंग्रजीतून कथा सांगते आणि विद्यार्थ्यांना ती कथा त्यांच्या भाषेत आणि वर्गाच्या भाषेत सांगण्यास लावते. या शैक्षणिक उपक्रमाला काय म्हणता येईल? 116 क्रमांकाचा या ठिकाणी प्रश्न आहे. तर याचं योग्य उत्तर आहे प्रतिभाषिकता, म्हणजे ट्रान्स लँग्वेजिंग आहे. जे एक भाषेतून दुसरी भाषा त्या ठिकाणी विद्यार्थी बोलण्याचा प्रयत्न करतात. पुढचं आहे, एखादी गोष्ट माहिती मिळवण्यासाठी विद्यार्थी वर्तमानपत्रातील बातमी वाचतो. हे वाचन म्हणजे कोणते? समीक्षात्मक, चाळणे, न्याहाळणे आणि अभ्यास कौशल्य. आता विद्यार्थी वर्तमानपत्रातील बातमी वाचतो. विशिष्ट माहिती या ठिकाणी विशिष्ट शब्द नाही तर विशिष्ट माहिती आहे. यामुळे आपल्याला त्याला समीक्षात्मकच वाचावं लागेल. पर्याय क्रमांक 1 त्याचं योग्य असावे असे या ठिकाणी आपण ठरवून पुढचा प्रश्न बघूया. आंतरभाषीय ओळख म्हणजे काय? तर आंतरभाषीय ओळख याचा योग्य उत्तर आहे की योग्य उत्तर असू शकते की वेगवेगळ्या भाषा शिकण्यासाठी वेगवेगळ्या क्षमता लागतात असे विद्यार्थ्यांचे निरीक्षण असते. पर्याय क्रमांक 4. यानंतर पुढचा 119 क्रमांकाचा जो काही प्रश्न आहे, 6व्या इयत्तेतील विद्यार्थिनी श्रेया वडिलांची बदली झाल्यामुळे जलंधर म्हणजेच पंजाब येथून मैदुराई म्हणजेच तमिळनाडू येथे येते. तिची मातृभाषा पंजाबी येते आणि शाळेतील दुसरी भाषा म्हणून इंग्रजी येते. सवंगडी आणि सभोवतालच्या मदतीने ती वाचू बोलू लागते. तिच्या क्षमतेच्या संदर्भात कोणते विधान योग्य आहे? तर ज्या काही 2 भाषा आहेत त्या तिच्या मातृभाषा आणि एक दुसरी इंग्रजी भाषा तिला शाळेमध्ये येत असते. म्हणजेच काय? तर जे काही दुसरी भाषा जी आहे तर तिने नंतर संपादन केलेली आहे. म्हणजेच पर्याय क्रमांक 2 या ठिकाणी योग्य असं आहे. तिचे तमिळ म्हणजे भाषा संपादन आणि इंग्रजी व पंजाबी भाषा म्हणजे भाषा शिक्षण. पर्याय क्रमांक 2 या ठिकाणी उत्तर योग्य असेल. पुढचं आहे, पुढीलपैकी विस्तृत वाचनाचे उद्दिष्ट नाही. शेवटचा प्रश्न या ठिकाणी दिलेला आहे. पुढीलपैकी विस्तृत वाचनाचे कोणते उद्दिष्ट नाही? तर या ठिकाणी योग्य पर्याय असणार आहे की भाकीत करण्यासाठी वाचन. विस्तृत म्हणजेच काय? तर भाकीत म्हणजेच काय? भविष्य करण्यासाठी. तर हा एक पर्याय या ठिकाणी असू शकतो. पर्याय क्रमांक 2. तर तुम्हाला पुन्हा या ठिकाणी सांगू शकतो की संभाव्य या ठिकाणी उत्तरे दिलेली आहे. सर्वच उत्तरे या ठिकाणी बरोबर असतील, परंतु जवळपास आपण जे काही उत्तरे दिलेली आहेत तुम्ही देखील तुमच्या उत्तरांच्या या ठिकाणी तुलना करू शकता. जे काही तुमच्या मनात काही प्रश्न असतील तर कमेंटच्या माध्यमातून नक्की सांगू शकता. तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा. त्याचप्रकारे भाषा दुसरी असेल, मराठी तसेच हिंदी असेल, याचे देखील उत्तर या ठिकाणी या व्हिडिओच्या माध्यमातून संभाव्य उत्तर सूची आपण बनवण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर व्हिडिओ कसा वाटला कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा. थँक्यू.